सांगाल अनेक मागण्या ज्या आहेत तुम्ही आता समाजाच्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ते वडार भटक्या विमुक्तांमध्ये 40% मतदार किंवा संख्या ही वडार समाजाची आहे. वडार समाजाची अवस्था ही अत्यंत खालावलेली आहे. एक तर ब्रिटिशांमुळे खालावल्या गेली आणि त्याच्यानंतर मग दगडफोड या परिस्थितीमुळे त्यांचं असणारं नुकसान अतोनात झालेलं आहे, अशी परिस्थिती आहे. शासनाने या सगळ्या समूहांना इतरांच्या बरोबरीनं येण्यासाठी सोयी आणि संधी ह्या दोन्ही गोष्टी दिल्या पाहिजेत. सोयी म्हणजे शिक्षणाच्या सोयी त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा एक कारागीर हा वर्ग आहे, त्याला आजच्या ह्या व्यवस्थेमध्ये, ज्याला मी मॉनिटरी इकॉनॉमी असं म्हणतो, या मॉनिटरी इकॉनॉमीमध्ये जोपर्यंत त्याच्याकडे निधी नाही तोपर्यंत त्याच्या कला आणि कुसरीला तो विकसित करू शकत नाही. आणि म्हणून शासनाने या सगळ्या कला आणि कुसरी करणारा असणारा जो समूह आहे त्याला कर्जाच्या रूपाने नाही पण अनुदानाच्या रूपाने त्यांना असणारा मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि ती जर केली तर ज्याला आपल्याला म्हणता येईल की इकॉनॉमीला एक फार मोठ्या प्रमाणात भर पडेल आणि ते स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते स्वतःहून करू शकतात. शासनावरती तेवढी अवलंबता राहणार नाही. आणि म्हणून आजचा हा मेळावा आणि त्याच्यातल्या असणाऱ्या मागण्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. साहेब, आता तुम्ही म्हणालात की मालक घाबरतो, काय कारण दिसत आहे? मालकानं तर खरं सत्ता स्थापन करण्याचं एक त्यांच्या हो, आता ज्या पद्धतीने आहे म्हणजे चोराला भीती असते, त्याच्यामुळे राजकारणातल्या चोरांना मोदी पकडतोय. आता त्याचं पकडणं गैर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पकडायचं हे बरोबर आहे पण त्याच्या असणाऱ्या पूर्णत्वाला घेऊन जा ना. ते पूर्वत्वाला न घेता त्याला 3-3, 4-4 वर्ष जेलमध्ये ठेवायचं आणि एक भीतीचं वातावरण जे निर्माण करायचं, हा सगळा भाग आहे. इथे मानसिक दृष्टिकोनातून माणसं सक्षम नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्या पुन्हा त्या मानसिकतेवरती आघात करायचं असं असणारं धोरण आहे. पण एवढं निश्चित आहे की कर्नाटकमधली राज्यसत्ता गेली आणि उद्या केंद्रामधली सत्ता जर गेली तर नरेंद्र मोदीसुद्धा ह्याच निर्णयाप्रमाणे जेलमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे जे काही पेरलेलं असतं तेच उगवतं. तेव्हा मोदीने जे पेरलेलं आहे तेच उद्याचा राजकारणाचा भाग होईल अशी मला परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. तिकडं दिल्लीत सुद्धा एक आंदोलन सुरू आहे कुस्तीपटूंचं, ते न्याय मागतायत. मला एक साधा प्रश्न आहे की पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला की पॉस्कोच्या आरोपीला ताबडतोब अरेस्ट होते. तिथे सुद्धा त्या रेसलरनी पॉस्कोचा गुन्ह्याचा FIR नोंदवलेला आहे, तो अरेस्ट का झाला नाही? आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर FIR झाला आहे, आता तुमचा प्रश्न मिटला असं चीफ जस्टिसने म्हणणं हे चुकीचं आहे. त्यांनी पहिल्यांदा तिथे असताना विचारलं की पॉस्कोचं हे झालेलं आहे, तुम्ही त्या आरोपीला पकडलं का नाही? कोर्टाचं बघणं आहे की कायदा लागू झाला पाहिजे. तो सुप्रीम कोर्टाने हे का नाही बघितलं की त्याचा असणारं तिथे ते अरेस्ट झाला की का नाही झाला ते विचारलं पाहिजे होतं. आणि त्याला अरेस्ट कधी करणार ते सांगा. देशातले खेळाडू मात्र त्यांच्या पाठीशी येताना दिसत नाही. खरं तर एका खेळाडूवरती असा अन्याय होतो, खेळाडूंनी सुद्धा पाठीशी राहणं गरजेचं होतं, परंतु तसं होताना दिसत नाही आहे. ते खेळाडूंचा एक लक्षात घ्या की खेळाडूंच्या पाठीमागे जे आहे स्ट्रेंथ आहे का, तर त्यांना पाठिंबा प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतो नाही असं नाही. स्टेटमधनं त्यांना असारा पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये क्रिकेटच राहिलेलं आहे. क्रिकेटवाल्यांचा पाठिंबा आला तर सगळ्या खेळाडूंचा पाठिंबा आला. पण खो खो खेळणारा
हुतूतू खेळणारा, आशांचा पाठिंबा आला काय पाठिंबा, असं आपली स्वतःची जी मानसिकता झाली आहे ती मला वाटतं बदलली पाहिजे असं मला वाटतं. सर मध्यंतरी राज्यात मोठं राजीनामा नाट्य असेल किंवा अनेक घडामोडी घडली. आपण मध्ये म्हणलं की मोदी शाळा देखील उल्लू या ठिकाणी बनवले. नक्की काय तुमचं म्हणणं होतं? ते म्हणजे तुम्ही हे मानता की नाही की अजित पवारांनी दोनदा BJPमध्ये जातो, मोदी शहाने सुद्धा स्टेटमेंट काढलं, दोन्ही वेळा केलं आणि दोन्ही वेळा घुमजाव केली. आता ह्या घुमजाव करणाऱ्याला तुम्ही म्हणणार काय, तर अमित शहा नरेंद्र मोदीला अजित पवारांनी उल्लू केलं. त्याचा मी फक्त त्याचा उल्लेख केला की देशभरामध्ये उरलेले सगळे घाबरतात. अजित पवारांनी अमित शहाला आणि पंतप्रधान दोघांना उल्लू केलं. तो घुमजा कोण परत आले. तर तुमच्या राजकीय अनुभवानुसार वाटतं का अजित पवार तिकडे जातील म्हणून? बघा कोणाचं कधी कुठं मुख्यमंत्रीपद चिटकेल त्याच्यावरती राजकारण आहे. द केरला स्टोरी याच्यावरून खूप गदारोळ सध्या असलेला आहे. काय वाटतं तुम्हाला हे ज्या पद्धतीने चित्रपट बनवलं आहे त्याच्यावरून राजकारण सुद्धा सुरू आहे? मी खरं सांगू का, मी असे चित्रपट बघतच नाही. दीज आर पब्लिसिटी स्टंट्स. आणि पिक्चर चालावा म्हणून चाललेलं हे पब्लिसिटी स्टंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या पिक्चरमध्ये तसं काही नसणार आहे घेण्यासारखं. स्वतः नरेंद्र मोदी प्रचार करतात याचा. हो तोच आहे ना. मला एक सांगा, तुम्ही सगळ्यांनी लग्न केली आहेत, काही जणांनी केला. आता प्रेम करताना तिचं जात बघितलात, धर्म बघितलात, काय बघितलात. मोदीला तो एक्सपिरियन्स नसल्यामुळे त्याला लव जिहाद काही माहिती नाही. थँक्यू. शेवटचा प्रश्न आहे की अनेकांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागत आहेत. आता आठवले साहेब पण म्हणत आहेत की मला पण मुख्यमंत्री व्हायचे. तुमची काही इच्छा आहे का मुख्यमंत्री? मला आपला साधा कार्यकर्ता, मी आपला आनंदित आहे आणि तिथेच मी आनंदित आहे.